सर्वप्रथम मी या पुस्तकाबद्दल तिन्ही लेखकांना आणि प्रकाशकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आजचा दिवस खूप चांगला आहे. सगळे म्हणाले आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि आपण म्हणतो की योगाने आज चांगला दिवस आहे. म्हणजे काय, योग आपल्या जीवनात आहेच. योग काही तुमचा पिछा सोडत नाही. वियोगमध्ये पण योग आहे, संयोगमध्ये पण योग आहे. आणखीन ज्या संस्थानात आपण बसलो आहे ती इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, तिथे प्रयोग होतो, त्याच्यामध्ये पण योग आहे. त्यामुळे जर तुम्ही योग सोडला तरी योग काही तुम्हाला सोडणार नाही. म्हणून आजचा दिवस खूप चांगला आहे. जसा योग आणि याचा आपल्या जीवनाचा फार जवळचा संबंध आहे, तशीच एक आणखीन गोष्ट आहे ज्याचा आपल्या जीवनाशी फार जवळचा संबंध आहे, ती म्हणजे संगीत. जरी आपण म्हटलं की आम्ही काही गाणारे नाही, आम्ही काही वाजवणारे नाही, तरी आपलं जीवन जे आहे ना ते एक लयबद्ध असतं, तालबद्ध असतं, स्वरबद्ध असतं. जीवनाची लय जरा जरी बिघडली तरी तुमचं जीवन एकदम गडबड होतं. त्यामुळे संगीताचा आणि आपल्या जीवनाचाही फार जवळचा संबंध आहे. आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस पण आहे, त्यामुळे हा आणखीन एक योग आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टीने म्हटलं तर त्यांचाही संगीताचा फार जवळचा संबंध होता. त्यामुळे आजचा हा जो दिवस आहे तो खूपच चांगला, खूपच महत्त्वाचा दिवस निवडलेला आहे. जसं आता आपण म्हणालात की तिथीनीसुद्धा सावरकरजींचा आज वाढदिवस आहे, जन्मतिथी आहे त्यांची, तिथीनीसुद्धा. पण भगवान जोगीजींनी ह्या कार्यक्रम पत्रिकेत मलासुद्धा 10 मिनटंच दिलेली आहेत. सावरकरांच्या जीवनावर बोलायला कितीतरी जन्म कमी पडतील आणि त्यांच्या साहित्यावरच जर बोलायचं झालं तरी 2-3 जन्म तरी लागतीलच. त्याच्यामुळे ते 10 मिनटात तर काही शक्य होणार नाही. एकदा अशाच प्रसंगी एका वक्त्यांना सावरकरांवर बोलायला सांगितलं. बोलायला उभे राहिले तेवढ्यात एक निवेदक म्हणाले की आपले मुख्य पाहुण्यांना जरा घाई आहे, म्हणून यांनी सावरकर थोडक्यात सांगावे. तर त्या विद्वान वक्त्यांनी काय करावं ते म्हणाले, अगदी थोडक्यात शब्दात, म्हणजे अगदी मोजक्याच शब्दात सावरकर जर समजून घ्यायचे असतील तर एकच वाक्य लक्षात घ्या. सावरकर म्हणजे भारत मातेचा एक लाडका सुपुत्र. त्याच्यातच सगळं काही येऊन गेलं. म्हणून संपूर्ण सावरकर समजायचं असेल तर काही खूप जन्म वगैरे लागतील असं तर आहेच आहे. पण जर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात राहिली की भारत मातेला स्वतःला वाहून घेणारा हा एक लाडका सुपुत्र आहे आणि आपल्या प्राणपणापासून त्यांनी भारत मातेचीच आराधना केली आहे. जोगी साहेबांना असंही वाटलं असेल की कदाचित हा मनुष्य जर लांब बोलला तर त्याचं परतीचं तिकीट कॅन्सल करावं लागेल वगैरे, म्हणूनही त्यांनी ती सावधगिरी घेतली असेल असंही वाटतं. एकदा ते तिकीट माझं कॅन्सल करून चुकले तर दुसऱ्यांदा कशाला त्यांना भुर्दंड बसायला, तरी काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, आणि इतक्या सगळ्या वक्त्यांच्या नंतर बोलायला मी उभं राहिलो आहे, त्यामुळे मी काही सावरकरांच्या जीवनाबद्दल बोलायला आलेलो नाही. आणि तुम्हा मुंबईकरांसमोर तर मुळीच नाही, कारण सावरकरांना तुम्ही अगदी मनापासून जोपासलेला आहे. तुमच्या मनातून, शरीरातून, भावनेतून सावरकर अगदी रुजवून बसला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सावरकर काय सांगणार. आणि काही गेल्या वर्षात सावरकरांवर इतकं काही लिहिलं गेलं, इतकं काही वाचलं गेलं आहे. निरनिराळ्या भाषेतून बरीचशी ग्रंथ आलेली आहेत. अगदी थोडक्यात म्हणजे रिसेंट पास्ट म्हणा तर वैभव पुरंदऱ्यांचं 2019मध्ये सावरकरांवर एक फार मोठं ग्रंथ आला आहे. विक्रम संपतनी 2 वॉल्यूममध्ये 2019मध्ये एक ग्रंथ लिहिला आहे. उदय माहुरकरांनी 2021मध्ये एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. तर सावरकरांना समजून घ्यायचं असेल तर सर्वात पहिले विचार करावा लागतो की सावरकर म्हणजे नक्की काय, कोण आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा लढवणारे एक स्वातंत्र्यवीर आहेत की एक विचार आहे, एक जीवन दर्शन आहे, राष्ट्र घडवण्याचा, मातृभूमीला अलंकृत करण्याचा ध्येय घेऊन पुढे वाढलेलं एक संपूर्ण विचारांचा धबधबा आहे. आपण यावर्षी वंदे मातरम या गीताचे 150 वर्ष साजरे करतो आहोत. ज्यांच्या शब्दांना जर काही अक्षरशः मनसा कर्मणा वाचा, ज्या गीताच्या शब्दांना जर कोणी आपल्या जीवनात आत्मसात केलं असेल तर ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.
म्हणून सावरकर म्हणजे एक व्यक्ती, एक चरित्र नव्हतं, एक संपूर्ण दर्शन होतं, विचारांचा, भावनांचा धबधबा होता, ज्याच्यातून राष्ट्रभक्तीच्या, प्रेमाच्या असंख्य धारा अस्खलित वाहत होत्या. अंडमानला बरीच लोक सहलीसाठी जातात. आत्ता फडके सर पण म्हणाले, बरीच लोक जातात. काही लोक टुरिस्ट म्हणून जातात. आजकाल गव्हर्मेंट LTC देतं, तर LTCला बरीच मंडळी जातात. तिथे काय बघायचं लोकांनी, तर सगळ्यांना सगळ्यात पहिले सांगतात की सेल्युलर जेलला जा. त्याच्यात बऱ्याचशांना सेल्युलर जेलला का जायचं हे सुद्धा माहिती नसतं, आणि ते त्यांना जाणूनही घ्यायचं नसतं. फक्त ते जातात कारण ते एक टुरिस्ट असतात आणि टुरिस्ट स्पॉट म्हणूनच जातात. मी सेल्युलर जेलला सावरकरजींच्या सेलमधून जेव्हा बाहेर निघत होतो तेव्हा एक जोडपं आलं, हनीमून कपल. अंकल आप हमारा एक फ़ोटो ले देंगे क्या? मी हो म्हणालो. ते आत गेले आणि तिथे जाऊन ते आपले हनीमूनच्या मूडमधले पोज देऊ लागले आणि मला फोटो काढायचा आग्रह करू लागले. मी त्यांना म्हणालो, निदान या ठिकाणी तरी तुम्ही अशा पोजेस देऊ नका. त्यांच्या कपड्यांबद्दल मी काहीच बोललो नाही आहे बरं. कपड्यांबद्दल मी मुळीच काही बोललो नाही, फक्त पोजेसबद्दलच बोलतो आहे. मी त्यांना म्हणालो, निदान या ठिकाणी तरी तुम्ही अशी पोजेस देऊ नका. या जागेच्या पावित्र्याला तुम्ही जपा. त्यांना मी जे म्हणालो किंवा त्यांनी जे काही ऐकलं, त्यांनी माझं ऐकलं असं मी म्हणत नाही, पण त्यांना त्याची खंतही वाटली नाही. उलट ते विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहू लागले आणि माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहत ते निघून गेले. एखादा दुसरा मनुष्य त्यांना भेटला असावा तिथे त्यांच्या त्या पोजेसमध्ये फोटो घेणारा. पण जर सेल्युलर जेलमध्ये जाऊन सावरकरजी ज्या सेलमध्ये होते तिथे जाऊन तुमच्या अंगावर जर काटा उभा राहिला नाही, तुमचे डोळे पाणवले नाही किंवा तुम्ही किंग कर्तव्यविमूढ झाला नाही, तर तुम्ही भारतीय म्हणवायच्या लायकीचे नाही. हे मीच नव्हे तर कुणी पण भारतवेडा तुम्हाला म्हणू शकतो. पण हे सगळं कोण समजावून सांगणार? कोण या देशाच्या नव्या पिढीला सावरकरांची ओळख पटवून देणार? म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रकारचे कितीतरी ग्रंथ आले तरी त्या ह्या गोष्टीला कमीच पडतील असं मला वाटतं. पण म्हणून डॉक्टर मनीषा सदाफुळे, डॉक्टर अमित शेष आणि डॉक्टर भगवान जोगीजी यांच्या या ग्रंथाला सावरकरांवर अजून एक पुस्तक असं म्हणून टाळू नका. हे सावरकरांना समजून घेण्यासाठी केलेल्या वाटचालीचं एक आणखीन पाऊल आहे असे मानायला आम्हा सर्वांना काहीच हरकत नाही, आणि मी म्हणून तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन करतो. आज आपण या पुस्तकाच्या माध्यमातून सावरकरांच्या साहित्याचे दार्शनिक पक्ष जाणून घ्यायला आलो आहे. सावरकरांसारखे साहित्यिक दुर्मिळच, ज्यांनी साहित्याची, रचनाकर्माची कोणतीही विधा सोडली नाही. प्रत्येक विधेत त्यांनी आपला ठसा उमटवला आणि कालजयी लेखन असे केले. एका ठिकाणी सावरकर लिहितात, अ नेशन दॅट हॅज नो कॉन्शियसनेस ऑफ इट्स पास्ट हॅज नो फ्युचर. Equally true is that a nation must develop its capacity not only to claim a past but also to know how to use it to further its future. असं सावरकरांनी लिहिलेलं आहे. आणि एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. मनुस्मृतीतलं खूप सुंदर श्लोक आहे, आपण सगळ्यांनी वाचलाच असेल. अलब्धम चैव लिप्सेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितं वर्धयेच्चैव वृद्धं पात्रेषु निक्षिपेत. Seek to acquire which is not yet attained. Safeguard what has been attained with care. Augment and enrich what has been safeguarded and dedicate the resulting prosperity to deserving recipient and noble purpose. किती साम्य आहे या दोन्ही गोष्टीत आपण समजू शकतो. आणि तिसरं साम्य म्हणजे आपले पंतप्रधान म्हणतात, विरासत भी विकास भी. याही गोष्टीला त्या सगळ्यांशी जर जोडलं तर तुम्हाला विचारांचं एक तारतम्य समजून येतं. 1925 हिंदू पाद प्रतिष्ठा, स्ट्रगल ऑफ मॉडर्न एम्पायर, विच ही रोट ॲज अ पॉलिटिकल प्रिझनर ॲट रत्नागिरी. आणि लाला लाजपत रायांनी त्याचं किती तोंड भरभरून कौतुक केलेलं आहे. मैसूर क्रॉनिकल लिहितं, देर इज नॉट एनी पेज ड्राय एनीवेअर अँड आफ्टर फिनिशिंग द बुक वन विशेस दॅट देअर
were more pages to follow eloquent pages about the book. किती सुंदर ही टीका त्या पुस्तकाची त्या काळी केलेली आहे. उदय माहुरकरांनी आपल्या वीर सावरकर द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशनमध्ये 8व्या अध्यायाचे नाव दिले आहे सावरकरिझम, अ विजन रिशेप्स इंडिया. त्याच्यात त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरांनी आपल्या संघटनाला काय उपदेश दिले, कसे त्यांना नेशन बिल्डिंगकडे वळवले याचं वर्णन आहे. ते आपल्या संघटन अभिनव भारत सोसायटीच्या कार्यकर्त्यांना 1952मध्ये म्हणाले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1952मध्ये त्यांनी ती अभिनव भारत सोसायटी संपवली. बाय नाव द वॉर इज ओव्हर अँड वी आर विक्टोरियस. नाव वी नीड टू स्टॉप दीज ॲक्टिव्हिटीज अँड इरेडिकेट देम फ्रॉम अवर कंट्री. नाव वी विल फॉलो लॉफुलनेस रादर दॅन अनरुलीनेस. Not destruction but construction behavior. This is our national religion now. आणि त्यांनी कसं आपल्या भारताच्या आणि भारताच्या बाहेर कसं वर्तन आपल्या देशाचं असावं त्याच्याबद्दल लिहिलं की कसं इंटरनल इफेक्ट आणि एक्सटर्नल इफेक्ट्स म्हणून त्यांनी म्हटलं, इंटरनली आणि एक्सटर्नलची तुलना करून कॉन्स्टिट्यूशन विदिन, रिव्होल्युशन आउटसाईड, लॉ विदिन, स्वॉर्ड आउटसाईड, पीस विदिन, वॉर आउटसाईड. आत्ता धनंजय कीर यांचा उल्लेख त्यांनी केला. 1950 साली सावरकरांवर त्यांनी बायोग्राफी लिहिली, सावरकर अँड हिज टाइम्स. नंतर त्याच्या बऱ्याच आवृत्त्या आल्या. 1988चं संस्मरण, त्याचं चॅप्टर 10, त्याच्या चॅप्टरवरती सावरकरांवरती जो चॅप्टर आहे रॅशनलिस्ट अँड ऑथर, याच्यामध्ये धनंजय कीर यांनी एक ऑथर म्हणून सावरकरांचे जे वर्णन केले आहे त्याच्या 2 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. ॲज अ मॅन ऑफ लेटर्स, सावरकर हॅज फ्यू इक्वल्स इन महाराष्ट्र. देअर नेवर वॉज अ ग्रेटर जीनियस बॉर्न सिन्स द ऑथर ऑफ ज्ञानेश्वरी इन द लँड ऑफ मराठास. He was a volcanic writer, a heroic author, a Renaissance scholar, a historian in action, a dramatist, a novelist, an epic poet. His genius earned him a place among the first few greatest geniuses of our motherland. असं ते धनंजय कीराने आपल्या याच्यात म्हटलं आहे. आणि एक आणखीन खूप सुंदरशी तुलना त्यांनी केलेली आहे. आपण काही वादात जात नाही, सहज तुलना म्हणून तुम्हाला सांगतो. कारण एकेका काळाच्या जे काही ग्रेट व्यक्ती असतात, महत्त्वाच्या व्यक्ती असतात, त्यांची तुलना करण्याचं कुठल्याही लेखकाला एकदम लोभ होतोच. त्यांनी ती जी तुलना केली आहे ती किती सुंदर आहे ते पहा. Here is an interesting parallel. Both Savarkar and Nehru wrote history. Both were great personalities. Nehru wrote for the fame and glory of Gandhi and Indian freedom. Savarkar wrote for promoting the cause of the nation. Both wrote their histories with vigor and vivacity and told their stories nobly and splendidly. While Nehru was a man of immense reading, Savarkar was a man of great knowledge. Savarkar wrote with astounding originality and much gusto, while Nehru wrote with less originality but more with philosophical temper of mind. Nehru lavished praise of his heads and lashed all others. Savarkar inspired the nation and hammered out false gods. इति सुंदर कल्पना ही धनंजय कीर यांनी केलेली आहे. आणि ह्या कल्पनेवरूनच आपल्याला कळून येतं की सावरकरांचं जे दृष्टिकोन होतं, जी फिलॉसॉफी होती, ज्याच्याबद्दल आपण आज वाचतो आहे आणि बोलतो पण आहे, हिंदुत्व म्हणजे काय ते त्यांनी पूर्ण जगाला समजून सांगितलं. आणि हिंदुत्व म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून भारताकरता किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा सावरकरांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि हे सुद्धा सांगितलं की हिंदुत्व म्हणजे हिंदुइझम नाही. त्या गोष्टीचा जो आज हिंदुइझम होऊन जो विपर्यास होतो आहे त्याच्या विरुद्धात सावरकरांनी त्या काळी जो हिंदुत्व शब्द आणि त्याची सखोल परिभाषा केली होती ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणायचे ते की इट वॉजंट मेनली अ रिलिजियस डॉक्ट्रीन. He defined Hindu through 3 criteria. One is Rashtra, India, Bharat as fatherland.
loyalty to the land from Indus to seas, jati, shared decent bloodline from people of this land, आणि संस्कृती, shared culture, history and civilization rooted in this geography. So Hindus is someone for whom India is both fatherland and holy land. म्हणजे रिलिजियस बिलीफवरती हिंदुत्वाची परिभाषा सावरकरांनी कधीच केली नव्हती. आणि म्हणून तेव्हा त्यांना एक हिंदू लीडर म्हणून त्यांना आक्षेप केला जायचा, या गोष्टीचा त्यांनाही स्वतःला किती त्रास होते असेल याच्याबद्दलही आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्यांनी नॅशनलिझमची पण एक वेगळी परिभाषा, राष्ट्रीयता म्हणजे काय आणि त्याचं मिलिटरायझेशन कसं आपल्याला कशा प्रकारची लोक या राष्ट्राला उभं करायला पाहिजे त्याच्याबद्दलसुद्धा ते कळकळीनं सांगायचे. हे त्यांचं तत्त्व, ही त्यांची फिलॉसॉफी होती. सोशल रिफॉर्म्सबद्दल आपण ऐकलंच आहे की भारताच्या जाती व्यवस्थेबद्दल, अस्पृश्यतेबद्दल त्यांचा लागोपाठ कटाक्षही होता आणि ते नेहमीच सांगायचे. आणि त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या कित्येक चरित्रात मला असं आढळून आलं की बऱ्याच लेखकांनी त्यांना सेक्युलर असं लिहिलं आहे की त्यांचे जे थॉट्स होते त्याच्याप्रमाणे ते सेक्युलर म्हणजे जी आजची जी पॉलिटिकल परिभाषा आहे त्याप्रमाणे सेक्युलर म्हणत नाही, पण त्यांच्या मनातून भावनातून जे विचार होते त्याच्यामधून सावरकर कसे सेक्युलर होते, कसे रॅशनल होते आणि कसे सायंटिफिक टेम्परचे ते होते त्याच्याबद्दल या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून येतात. आणि त्याच्यामधून त्यांनी जे सायंटिफिक टेम्परबद्दल लागोपाठ सांगितलेलं आहे आणि ते त्यांच्या ह्या लेखामध्ये ज्याच्याबद्दल आत्ता धनंजय कीरांनी उल्लेख केला रॅशनलिझमचा, त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे की कसं सावरकर सगळ्या गोष्टींना रॅशनलाइज करत होते की तुमच्या ज्या परंपरा आहेत, ज्या रूढी आहेत त्याच्यावरून निघून तुम्ही कसं एका नवीन भारताची संरचना करू शकता याबद्दल सावरकर बोलायचे. विक्रम संपत यांनी 2 खंडात सावरकरांचे चरित्र लिहिले आहे. दुसऱ्या खंडात ज्याचे नाव आहे सावरकर अ कॉन्टेस्टेड लेगसी 1924 to 1966, याच्या 11व्या अध्यायात म्हणजे ट्वेलाइट टेल्समध्ये त्यांनी ऑर्गनायझर 1965 साली ऑर्गनायझरच्या अंकात दिलेल्या इंटरव्ह्यूचा दाखला दिला आहे. त्याचात त्यांना एक प्रश्न केला, तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. व्हॉट ऑफ द फ्युचर, त्यांना विचारलं व्हॉट ऑफ द फ्युचर. ही 1965ची गोष्ट आहे. आणि सावरकर म्हणाले, इट इज शिअर मॅडनेस टू इमॅजिन फॉर अ मोमेंट that the country will go to pieces. A country that has produced eminent statesmen like Chandragupta, Vikramaditya, Shalivahan, Chanakya and Shivaji can never be a politically bankrupt nation. Hindustan has a position of thousands of years of great men presiding over the destiny of Bharatvarsha in the times of crisis. As in the past, so in the future, men of destiny will always be there to guide, to serve and to die for the motherland. हे त्यांचे वाक्य 1965 मध्ये त्यांनी म्हटले होते. तर अशा या सावरकरांवर मनीषाताईंनी आणि सगळ्यांनी इतकं सुंदर हे पुस्तक, त्यांचं रिसर्च वर्क आहे आणि त्यांनी ते सांगितलं की कितीतरी कष्टाने त्यांनी तो रिसर्च वर्क केला आहे. त्या रिसर्च वर्कचं आज प्रकाशन समारंभ झाला आणि या प्रकाशन समारंभाच्या या अवसरावर मला आपण बोलवलं आणि माझे जे काही तुटके फुटके विचार आहेत ते आपण ऐकून घेतले. आपल्या वक्तव्याचं समापन मी सावरकरांच्या त्या कवितेने करतो ज्याच्या 2-2 ओळी 2-3 वक्त्यांनी म्हटल्या आहेत, पण मी ती पूर्ण कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि का म्हणून दाखवतो तेही तुम्हाला सांगेन. कारण ही जी कविता आहे ती सावरकरांनी जेव्हा ते अंदमानला होते तेव्हा त्यांनी लिहिली होती. आपण सगळ्यांना माहिती आहे की ते एकमेव अशी व्यक्ती आहे त्यांना 2दा जन्मठेप झाली, म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट त्यांना 2दा झालं. आणि ज्या ग्रहस्थाला 2दा लाईफ इम्प्रिझनमेंट झालं असेल आणि ज्याला ही सुद्धा कल्पना नसेल की आपण या तुरुंगात गेलो आहे, कधी बाहेर येऊ, जिवंत बाहेर येऊ शकतो की नाही, त्यांची जिजीविषा, त्यांची जीवनाप्रती निष्ठा आणि आपल्या कर्तृत्वाप्रती निष्ठा म्हणून मी ही कविता पूर्ण वाचतो आहे. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला. अग्नी जाळू सके मज कळन शस्त्रधारी, मी एक चित्स्फुरण चैतन्य व्यापक भारी. भे दुनिया गगनमंडळ यानी हाती स्वर्ग पाताळ, व्यापून त्रिभुवनाला राहिलो मी निराळ.
मी निर्विकार निश्चळ निर्मळ आत्मा, कोटीवर कोटी कल्पात होती. परी मी अविनाशी अविकारी सनातन, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त मी परत्पर. देशकाळ वस्तू परिच्छेदित मी, स्वयं स्वसंवेद स्वप्रकाश स्वयं सिद्ध मी. मी ब्रह्म, मी विष्णू, मी रुद्र, मी ईश्वर, मीच सर्वात्मात्मा, सर्व साक्षी विश्वंभर. माझ्या ठाई जन्म मरण येणे जाणे नसे, मी अजर अमर अभय अभंग असा ठसा. जगी जन्मला कोण मला मारील, मज नाश करील ऐसा काळ तो कुठला. खरंच स्वातंत्र्यवीर सावरकर अजर आहेत, अमर आहेत, अभय आहेत आणि त्यांचा ठसा आमच्यावर कायमचा उमटला आहे, एवढंच मी म्हणतो आणि आपले एक वक्तव्य समाप्त करतो. थँक्यू.